नमस्कार, मी वेदांत नारायण पाटील. सर्वात प्रथम आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती आदिमातेच्या वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन राजमाता, राष्ट्रमाता जय आऊसाहेब. उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्रातल्या मातीला, मातीच्या प्रत्येक कणाला आणि मातीत जन्म घेणाऱ्या माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणार छत्रपती संभाजी महाराज. महान स्वतंत्र सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचा आत्मभान जागृत करणारे संघटक, विद्वान, तत्वज्ञानी, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रसंपादक, पत्रकार, शिक्षक, तज्ञ, अर्थतज्ञ, गणित तज्ञ, एक निष्काम कर्मयोगी आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर, साहित्यरत्न, कथाकार, कादंबरीकार, प्रसिद्ध शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वांच्या चरणी मी प्रथमाश विनम्र वंदन करतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. आजचा असा अनोखासा दिवस कारण 1 ऑगस्ट 1920 हा दिवस असा आहे की ज्याने आपल्या अस्तित्वाने भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ ही आपल्या जोरदार भाषणाने व अग्रलेखाने व्यापून टाकली होती असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या धरतीचा निरोप घेतला. नेमके याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या धर्तीवर जन्म घेतला. एका अर्थाने हा एक योगायोगच मानावे लागेल की तुकोबांनी म्हटलं होतं बुडता हे जगना देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. लोकमान्यांनी जे काम केले ते सर्वसामान्य माणसांना जाग करण्यासाठी होतं. लोकमान्यांनी आपल्या लेखणीतून अग्निप्रज्वलित करायचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्यानंतर हेच काम अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शाहिरीच्या किंवा पोवाड्याच्या माध्यमातून लोकांना पठेल समजेल अशा साध्या व सोप्या पद्धतीने पुढे काम चालू ठेवले. भारतासारख्या अखंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करणे आणि सत्तेशिवाय टिकून धरणे हे अवघड आहे. ज्याच्या हाती कसलीही सत्ता नव्हती त्याच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी व्हावे, त्याच्या नावाचा सर्वत्र जय जयकार घडावा. ते एका अर्थाने नवलच मानावे लागेल. लोकनेतृत्व लोकमान्यता लाभण्यासाठी त्या माणसाच्या अंगी लोकोत्तर किंवा गुणवत्ता असावी लागते. लोकोत्तर गुणवत्ता म्हणजे काय? लोकोत्तर गुणवत्ता हे सहजासहजी निर्माण होत नाही, तर आदर्श नेता धैर्यवान असणे, धैर्यवान व्यक्ती नीतिवान असणे, नीतिवान व्यक्ती बुद्धिमान असणे हे खरोखर शक्य आहे काय? या प्रश्नाची उत्तरे इतिहासाने अडखळता देता यावी म्हणून इतिहासाने काही माणसांना जन्म घातली, ते म्हणजे टिळक साठे होय. निचिकेकर म्हटले होते टिळक हे सद्व्यक्ती होते म्हणून त्यांच्या विद्वत्तेचे चीज झाले, ते विद्वान होते म्हणून त्यांच्या देशभक्तीचे चीज झाले, ते देशभक्त होते म्हणून त्यांच्या उद्योगाचे चीज झाले, ते उद्योगी होते म्हणून त्यांच्या पराक्रमाचे चीज झाले, ते पराक्रमी होते म्हणून लोकांना उपदेश करण्याची पात्रता त्यांच्या अंगी निर्माण झाली. अण्णाभाऊ साठे हे तसेच व्यक्ती होते. मायदेश सोडून परदेशी म्हणजेच रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते पहिले व्यक्ती होय. जर आपण असेच महापुरुषांचे आदर्श पुढे ठेवले तर राष्ट्र उन्नतीस वेळ लागणार नाही. त्यानंतर ते भारतात परत येऊन अकलेची गोष्ट, लोकनाट्य, गुलाम कादंबरी, फकीरा कादंबरी, चंदन कादंबरी यांसारख्या मराठी भाषेतील 34 कादंबऱ्या 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. पण दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या व्यक्तीने दीड दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या लिहिल्या त्या व्यक्तीचं सुद्धा आपल्या नीट नाव सुद्धा लिहिता येत नाही. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना लाडाने अण्णा या नावाने हाक मारायचे व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव म्हणजेच भाऊ. अण्णा व भाऊ हा शब्द एकत्रित कसा? एवढे बोलतो मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भारत.